भारतीय संघाचा काल आपण अनाउन्समेंट केला आहे आणि त्यामध्ये काही फॅन्स नाराज आहे आणि खुश आहे. का? कारण की तुम्हाला वाटतं की अजित अगरकरनी एकदम सॉलिड स्क्वॉड बनवला आहे. खरंच म्हणणार आहे असं स्क्वॉड अजित अगरकर बनवू शकते. कारण की त्यात जे अष्टपैलू खेळाडू आहे, जे खरंच मॅच विनर आहेत, ते काही खेळाडू घेतलेच नाही. आता यामध्ये सर्वात पहिले येते की शुभमन गिलचा प्रॉब्लेम डिसेंट राहिला आणि इंग्लंड सिरीजमध्ये पण थोडा खास नव्हता. त्यामध्ये सगळे लोक म्हणते की शुभमन गिल प्रिन्स आहे. अरे यार, प्रिन्सचा विषय नाही. प्रिन्स जर की त्यांनी खेळली नाही. खरी प्रिन्स तर ऋतुराज गायकवाड आहे. गायकवाडचा फॉर्म जवळपास झिम्बाब्वे टूर झाला, त्यामध्ये पण T20 चांगला होता आणि ODIमध्ये पण चांगला होता. त्यानंतर टेस्टमध्ये पण त्यांनी जे दिल ट्रॉफी झाली त्यामध्ये पण चांगला फॉर्म होता. चांगली कॅप्टन्सी केली त्यांनी आणि खरा तो ऋतुराज गायकवाड डिझर्व प्लेअर होता. यामध्ये सर्वजण म्हणतात की ऋतुराज गायकवाडला पाहिजे. जर तुम्ही ऋतुराज गायकवाडला प्रिन्स म्हणत असाल तर कमेंटपासून सांगा की ऋतुराज गायकवाड प्रिन्स आहे की शुभमन गिल. तर दुसरा मुद्दा हे आहे की ध्रुव जुरेल आणि सरफराज खान हे तुम्हाला माहीत आहे यांना संधी भेटली. त्यामध्ये येत आहे की ईशान किशनला संधी का नाही मिळाली. कारण तुम्हाला ईशान किशन टेस्टमध्ये होता पण तर 2023 नंतर संधी काही मिळाली नाही. त्यानंतर चर्चा अशी आहे की सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांच्याच प्लेसमधून ईशान किशनला जागा भेटायला पाहिजे ती. माय पर्सनली ध्रुव जुरेल, कारण काय ध्रुव जुरेल चांगला बॅट्समन आहे, विकेट कीपर पण चांगला आहे आणि ईशान किशनपेक्षा कतही बेटर ऑप्शन आहे. पण ध्रुव जुरेल बेस्ट आहे ते माझ्यासाठी. आणि तिसरा जो मुद्दा म्हणजे यश दयाल मिडल कॉलअप आला, कारण की यश दयालने पहिली वेळा इंडियन टीममध्ये एंट्री करेल आणि ते पण टेस्टमध्ये. कारण की लेफ्ट हँड गोलंदाज आहे तेवाले. आणि लोक असं म्हणतात की लेफ्ट हँड घ्या तुम्हाला खलील अहमद, टी नटराजन आणि अजून बॉससारखे प्लेअर म्हणजे अर्शदीपसारखे प्लेअर तुम्हाला खेळताना दिसत असत. पण तुम्ही यश दयालला का निवडलं? कारण की यश दयाल एक चांगला बॉलर आहे. कारण की जेव्हा डिंकू सिंग 2023मध्ये जे 5 चक्के पडले त्यानंतर असा कमबॅक केला की खरंच कमबॅक करायचं यश दयालसारखा नाही तर नाही. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करा. धन्यवाद.